जय महाराष्ट्र मित्रांनो, आणि कसं काय आपल्या धुळेकरांनो. तर आज मी आलो आहे आपल्या भावेश भावाच्या न्यू बिझनेसच्या ओपनिंगला. तर आज आपला विषय असा की आपल्या हे भावेश भाऊ यांचा नवीन बिझनेस आज ओपन होतो आहे. तर तो म्हणजे त्यांनी आज आपल्या जुन्या सिव्हिलकडे एक नवीन डोसाची गाडी उघडलेली आहे. तर तुम्ही नक्की या, तुम्हाला ऍड्रेस जो आहे तो मी तुम्हाला खाली पिन करून देईन. भावेश भाऊ यांचा नवीन बिझनेसच्या उद्योगासाठी तुम्ही भरपूर तुमचा साथ वगैरे दाखवा. मग धुळेकरांनो, केव्हा येतं तुम्ही व्हिजिट करायला, नक्की या आणि आपल्या भावाचा माऊली डोसाचा एकदा स्वाद बघा. थोड्याच वेळात उद्घाटनाला सुरुवात होते आणि आपल्या नवीन स्टॉलची आपल्या पूजा अर्चना करून आणि आम्ही आपल्या उद्घाटनासाठी गेस्टला आणि काय येतो आणि लगेच उद्घाटन करून नारळ वगैरे फोडतो. मग काय थोडा वेळ आम्ही फोटो वगैरे काढला आणि फोटो काढल्यानंतर गेस्टला सर्वात पहिले आम्ही नाश्ता दिला. मग काय प्रत्येकाला एक डोसा वगैरे बनवून दादाने एकदम प्रॉपर डोसा बनवला. आणि डोस्याची टेस्ट जर आपण सांगायला गेलं ना, म्हणजे अतुल्यप्रमाणे त्याने त्याची पूर्ण मेहनत लावून जीव लावून तो एक डोसा बनवतो आणि त्याने ती पूर्ण मेहनत घेऊन त्याने आपल्याला गेस्टला ते सर्व केलं. मग काय आज फर्स्ट डे होता म्हणून फर्स्ट डेला काही एवढी फारसे काही झालं नाही. तर आम्ही सगळेजण फोटो वगैरे काढत होतो आणि थोड्या वेळात भाऊ म्हणे आपला एक शूट काढ म्हणून शूट काढायला लागलो. तर एक आपल्या डोशाच्या गाडीचा एक शूट काढायचा होता. तर म्हणून तो डिफरंट अँगलने तुम्ही बघू शकता की आपण त्यांचा एक नव्याच प्रमाणे आपण हाच व्हिडिओ तुम्हाला शूटचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसात बघायला भेटेल. भावाने एका ठिकाणी आधी काम केलं होतं, 3 years ऑफ वर्क केलं. त्यानंतर कुठून ना कुठं त्याला एक चांगला एक्सपिरियन्स घेऊन तो आज इथं स्वतःच्या हिमतीवर किंवा त्याच्या करेजवर तो. भाऊचा ॲड्रेस जरा नोटीस करून घ्या. भाऊचा ॲड्रेस आहे संतोषी माता रोड, कमलाबाईच्या शाळेजवळ जाऊन आणि सिव्हिलच्या पुढच्या गेटजवळ. तर तिथूनच तुम्हाला भेटून जाणार आहे. एक्झॅक्ट अजून थोडं सांगायला गेलं तर जर तुम्ही बघितलं असेल तर आपलं कलेक्टर ऑफिस, कारण भाऊच्या डोस्याची म्हणजे जी चव होती ना ती, म्हणजे मी जिथे त्याच्याविषयी तारीफ वगैरे करू तरी ती नेक्स्ट लेवल आहे. कसं तरी नेक्स्ट लेवल आहे, कारण की पहिल्या ट्रायमध्ये आणि एवढ्या वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स पण आहे. पण एवढ्या धैर्याने त्याने केलं आणि तीही सगळ्यात बेस्ट ऑफ चव वगैरे एकदम सगळ्यात परफेक्ट होतं. तर भावाने मस्तपैकी आम्ही सगळेजणी एन्जॉय केला. आमचे मित्रांचे नावं मी सांगायला गेलं तर आमचे खूप सारे मित्र होते. जसं उद्घाटनाला आलेले मित्रांमध्ये आमचं पहिलं नाव होतं ते म्हणजे निशांत भाऊ, आमचे हर्षल भाऊ, यश वाघ, त्याच्यानंतर अविनाश पाटील आणि बरेचसे लोक होते. सगळ्यांना खाऊन झाल्यावर मग आमची मस्ती मजाक आमची सुरुवात होते. आणि सुरुवातीला आम्ही सांगतो की तुम्ही सगळ्यांनी साईडला, आता मी डोसा बनवेन नंतर. तर मग काय आम्ही मस्ती मजाकमध्ये भाऊचा वगैरे डोसा बनवला गेला आणि पुढचा डोसा बनवायला मी होतो. पुढे काय काढत नाही आता. बॅटर आणलंय, गोल गोल फिरवा. टाक, फिरो 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 लॉंग कर गोल मारना भाई तू. अरे गोल गोल नुसता फिरो फक्त. जागर मारतो आजूबाजू बी मारणार आहे भाई. तुला खायचं अरे पण कर्नाटक करतो मी, मला काय माल नाही करतो. पुढे रे ऐकडे चटणी मारून मारला तर तोंडावर फक्त ऑइल मारून पलटी मारून टाक. ऑइल मारू जसं तू पलटी मारतो ना तसं मारा. अरे उलट नाही घे ना भाई. पेपर डोसा बरोबर. अरे पेपर डोसा बरोबर मारना तू. ते मार बस. आता मग पलटो लवकर समजून घे भाई. निघला भाई काढू आम्ही भाई हाताने हे बघ. बायोने 8 मध्ये मी बनवतो दुसरा. हे ते हमारे ब्लॉग वाटलं ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून द्यावा. जय महाराष्ट्र.